शेतकरी मित्रांनो राम राम. मी आपला शेतकरी मित्र भगवान धिरडे. आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्व शेतकरी बांधवांचे मनापासून स्वागत आहे. तर बांधवांनो, आजचा आपला चर्चेचा विषय हे खोड आहे. आता हे जे खोड आहे का, हे बोरीचं खोड आहे. हे बोरीचं जे झाड आहे का, हे आपण काय केलं आहे, 2 वर्षा अगोदर कट केलेलं आहे. आणि 2 वर्षा अगोदर कट करून पुढच्या 8 वर्ष आपल्याला हे जगवायचं होतं. कारण कशामुळं माहिती का, 10 वर्षामध्ये हे सगळं डिकम्पोज होऊन ह्याचा सेंद्रिय खत तयार होत आहे आणि जाग्यावर हे कुजणार आहे. कारण कशामुळं माहिती का, एकदा जर आपण ऊस लावला का 3-3, 4-4 वर्ष आपण ऊस मोडीत नाहीत. आणि मग पहिल्या वर्षीच आपली ऊसाची मेहनत असती. आता तुम्ही पाहू शकता, तर आता 3रं वर्ष आहे आपल्याला हे काढून टाकायचा, ऊस ठेवायचा नाही, काय नाही. पहिल्या वर्षी मेहनत केली का त्याच्यामध्ये आपण मेहनत करीत नाहीत, काय नाहीत. आता नवीन एक पद्धत आली, तुम्हाला मी सांगतो, SRT. SRTचा अर्थ होतोय सगुणा राईस टेक्नॉलॉजी. म्हणजे सगुणा बागेमधून ह्या SRTचा शोध लावलेला आहे. त्याचे जनक आहेत बघा, तुम्ही यूट्यूबला सर्च करून बघा, प्रकाशराव चिपळूणकर. त्यांनी त्या पद्धतीचा शोध लावलेला आहे. मग थोडक्यात आपलं काम बी तसं जरी मानलात तरी काहीच हरकत नाही. आता राहिला प्रश्न हे बोरीचं खोड, बोरीचं झाड तोडण्याचा. तर तोडण्यात कशामुळे आलं माहिती का, बोरीचं झाड खूप मोठं होतं. आता ह्याचं खोड बघून तुम्ही ह्याचा अंदाज लावू शकता. तर मग जेवढी इथं ह्या पटांगणामध्ये सावली पडत होती का, त्या सावलीखाली काय व्हायचं माहिती का, ऊस तर चांगला येतच नव्हता. पण ते असं गोल गोल बी असतं बघा गवताला, त्याचं नाव मला माहीत नाही. त्याच्यामध्ये महादेवाच्या पिंडीसारख्या बिया निघतात, ते सरी येलच व्हायचे. बरं हो द्या. डुकरं काय करायचे माहिती का, निस्ती मळणी करायची इथं आणि ह्याला घासायचे, खोडाला घासायचे. आणि मग काय व्हायचं, ह्या बघा इथं सरी नाही राहिली, काय नाही, तुम्ही बघू शकता. तर मग कुणकडं पाणी कुणकडं जायचं हे व्हायचं. मग त्याच्यामुळं आपण कट केलं आहे. बरं कट करू द्या, जाऊ द्या. आणि आता हे फुकून जर दिलं असतं का 2 वर्षात, आतापासून राहिलं नसतं. पण सर्व माती भाजून गेली असती. ह्याच्या जवळच्या ज्या बॅक्टेरिया आहेत का, जे समजा आपल्या जमिनीला सुपीक करणारे जीवाणू म्हणा, गांडूळ म्हणा, हे सगळे जळून खाक झाले असते, माती बी खराब झाली असती. पण असंच ठेवायचं होतं. पण आता ठेवायचं नाही. कारण कशामुळं माहिती का, आपल्या लक्षात आलं आहे, यंदा आपल्याकडं हे समजा टायरवाले लोक आहेत ना तोडणारे, ह्यांचा कमीपणा झालेला आहे. आणि आपला ऊस चालायला लागला आहे 2-2 महिने. मग त्याच्यामध्ये आपली बी बेजारी होईल, त्यांची बी बेजारी होईल. आणि येणाऱ्या काळामध्ये 4 वर्षामध्ये, 5 वर्षामध्ये, 10 वर्षामध्ये हे कमीच होणार आहे. आणि आपल्याला हार्वेस्टरनी, ऊस तोडायच्या मशीननीच ऊस काढून घ्यावा लागणार आहे. त्याच्यामुळं पुढचे भविष्यात जी येणारी अडचण आहे का, ती आपल्या लक्षात आलेली. पुढच्या वर्षी आपण असं नियोजन करणार आहे, तुम्हाला मी सांगतो. हे जे बांध आहे, आता ह्या बांधाला आपली इथं काकरी, ही काकरी आपली, या बांध आपलाच आहे सगळा. हो, ते कोणाचा संबंध नाही, काय नाही, आपलेच हादीत आहे. मग ही काकरी का, ही काकरी जर हार्वेस्टरनी काढायचं म्हणलं, एक चाक इथं आणि एक चाक वळणावर घालावं लागत आहे. मग ती मिशन होती अशी कानवडी, आणि ते काय काकरी काढीत नाहीत. मग काय होतं आहे, मिशन निघून गेल्याच्या नंतर एवढा फळ काढायला जेवढी बेजारी झाली का नाही, तेवढी बेजारी एकाच काकरीला होती. तोडायचा कोणी, न्यायचा कोणी, भरायचा कोणी, बांधायचा का तसंच भरायचा, एंट्री किती द्यायची, काय द्यायची, हे सगळे बेजारी होणार आहे. त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपण नियोजन करणार आहेत. कसं नियोजन करणार आहेत, हे जे बांध आहे का, या बांधाच्या इथंच काकरी लावायची इथं. म्हणजे एक जे 2 फुटाचं समजा, अगर 3 फुटाचं जे रान आहे का, 1 तास पलकून पडलं पाहिजे. कशाचं, आपल्या आवताच्या पाळीचं. आणि जे टायर आहे का, ते टायर बी तिकडे गेलं नाही पाहिजे, सपयला टायर गेलं पाहिजे असं. मग ती काकरी का बांधाची कडची छाटून निघती. राहिला प्रश्न रानाचा, रान पडू द्या, त्याच्यात काय नाही. तिकडे जे मुळ्या जाणार आहेत का, तिकडे ताकद ते घेणारच आहे. आणि आपल्याला बी मेहनत करायला सोपं जाणारच आहे. आणि जरी 4-2 टन जरी कमी झाला तरी त्याचा काही फरक पडणार नाही. ह्या बाकीच्या बेजारीपेक्षा आपला त्याच्यामध्ये 100% फायदा होणारच आहे. राहिला प्रश्न आहे खोडाचा. ते खोड काय करणार आहे माहिती का, आजचं जाऊ द्या, आता ह्याला आपण काढणार नव्हतं, काय नव्हतं. पण येणाऱ्या काळामध्ये मिशीनला जर काही आता अडकलं, जर काय तुटलं का, त्या लोकायला निमित्तच पाहिजे. ते म्हणणार, दादा तुपल्या खोडानेच आमच्या बिलेट मोडल्या. बरं ते जाऊ द्या, भरपाई आपल्याकडून घेऊ नाही तर नाही घेऊ, चालत्या कामाचा एका खोडामुळे खेंगूळ होऊन बसणार. आणि सगळं वावर आहे का आपलं काढायचं, ते लांबणीचं पडणार, नाही तर त्याच्या अमुक कुटाने होणार. त्याच्यामुळे हे खोड आहे का आपण फुकणार नाही, त्याला काय नाही, डायरेक्ट JCBने काढणार, त्यांनी त्या तिकडे वळणार नेऊन लावणार आहेत. आता राहिला प्रश्न निसर्गप्रेमीचा. आता तुम्ही काय म्हणता, झाडं तोडायला तुम्ही काय निसर्गप्रेमी नाहीत का? एक जरी झाड तोड आहे का, त्याच्या जागेवर 10 झाडं राखलीत. आता तुम्ही पाहू शकता, तर ते खांब आहे का, आता एवढं दिसायचं नाही बघा, आपण थोडं झूम करून बघू. हे बघा, खांब्यापाशी एक लिंबाचं झाड आहे. हे बघा, हे इथं एक झाड आहे, तो खांब आहे का, त्या खांब्यापाशी भोकरीचं एक आहे. हे बघा,
ते तिथे एक भोकरीच आहे आणि हे वळण आहे का ह्याच्या खाली सीताफळाचे झाड आहेत आणि ते वळण आहे का ते समोर बैल दिसतात का तिथं नारळाचे झाड आहेत आंब्याचे झाड आहेत तिथला व्हिडिओ नाही बनीला आपण बनवू एक दिवशी सीताफळाचे झाड आहेत सगळे झाडे जरी एक झाड जरी कट केलं का त्याच्या जागेवर झाडं आपण राखलेत कारण राखलेत कशामुळे माहिती का हे मधले झाडं समजा वावरातलेत का हे जरी कमी केले तर वरी वळणावर राखलेत आता राखलेत कशामुळे माहिती का हे काळीचं रान आहे काळीच्या रानाला भगळा पडतात मग वळणं फुटत आहेत मग त्याच्यामुळे त्या मुळ्यात का त्या झाडाच्या तिथं बोरीचं एक आहे मुळ्यात का त्या मुळ्याने वळण फुटत नाही आणि गचरात आहे आणि जेव्हा केव्हा आपली तर येऊ येईन का तेव्हा त्याला आपल्याला जनावर फानवर बांधायला होते तर अगर आपण दाऱ्या असल्या तिथं बसून मोबाईल बघायला होतेत नाही तर सावलीला बघायला होतेत नाही तर उसमोड्या ज्वारी केली का त्याच्यावर मळा करायला होतेत कारण झाडाचा असंख्य फायदा आहे त्याचे फायदे किती बी अगणित फायदे त्याचे फायदे सांगावं तेवढे कमीच आहेत तर हे खोडाचं हे तुम्हाला सांगायचं राहिलं हे खोडाचं जर असं तुमची तर कुठं नियोजन असेल तर त्याचं नियोजन मात्र तुम्ही हे आगल्या घरीनं करून ठेवा कारण आपण जे विचार करतो का 6-6 महिने एका वर्षाचे पुढचे विचार करतो कारण पुढचं समजा उदाहरणार्थ समजा एखादं पेशंट आहे त्याला चालता येत नाही मग ते जर पेशंट पडून जर एका जागेवर जर राहिलं समजा तर मग किती कुठं होईन 2 माणसं लागतील त्याच्या समजा बाथरूमला जाण्याची ह्याची त्याची सरी पंचायतच मग ते पेशंट कसं पडून येईल त्याची काळजी कशी घेता येईल त्याचा आपण अगोदर विचार करतो आणि त्या कामाकडे आपण पाऊल उचलितो तर आता काय केलं माहिती का JCP येणार आहे मग JCP आल्यावर आपल्यालाच खोड सापडायचं नाही पुन्हा बेजारी होईल पुन्हा केव्हा म्हणीन 5 इथं मला 5 काम करता येणार काही आहे नाही म्हणून ही जागा स्वच्छ केली हे स्वच्छ करीत असताना हे बघा हे दाताळं आणलं होतं ही माहिती मला आठवली मला जे आठवून का ते मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करीत असतो तर शेतकरी मित्रांनो माहिती कसं काय वाटली कमेंट मात्र जरूर करा चॅनलवर नवीन असताना तर चॅनल सबस्क्राईबर करायला विसरू नका भेटू आपण अशीच नवीन काही ना काही माहिती घेऊन तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद